रुचिताचं ठीक आहे, कारण विशालने प्रभूला ढकललेलं होतं म्हणून तिला या गोष्टीचा राग आलेला आहे. रुचिताचं समजू शकतो आपण. पण इथे सागर आणि प्राजक्ता या दोघांचं काय आहे प्रभूवर जळण्यासारखं कारण? कारण अजून चावी चोर आहे हे तर या एपिसोडवरून समजलेलं नाहीये की नक्की चावी कुणी चोरली. चला तर बघूयात नक्की काय मॅटर आहे. तर इथे हे तिघेजण बसलेले आहेत. इथे अनुश्री पण खाली झोपलेली आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की त्याला खूप सिंपत्ती दिली जाते, म्हणजे प्रभूला खूप सिंपत्ती दिली जाते. तो कन्व्हिनियन्सनुसार मोठा होतो, कन्व्हिनियन्सनुसार छोटा होतो. त्यावरती रुचिताचं असं म्हणणं आहे की मी इतक्या जणांची घरामध्ये उतरवते, तो काही एवढासा मला जड नाहीये त्याची उतरवायला, पण मी गप्प बसते. त्यावरती प्राजक्ता म्हणते की हो, कारण सगळ्यांकडून सिंपत्ती घेऊन तो खेळत पुढे चाललेला आहे. त्यावरती रुचिताचं म्हणणं आहे की एक काम केलं पाहिजे, आपण त्याच्या तोंडालाच लागलं नाही पाहिजे, म्हणजे त्याला बोलायला संधीच मिळणार नाही. तर सागरचं म्हणणं आहे की नाही, अरे तो खूप उलटा बोलतो आणि इतर वेळेस नुसता प्रेमाने सगळ्यांशी गोडगोड जाऊन बोलतो आणि इतर वेळेस त्याचं सगळं झालं आणि त्याला नुसतं हलवलं तरी मग मी हे आहे, मी कोण आहे, माझी बॉडी कशी आहे, तुमची ताकद केवढी आहे, असं तो बोलतो. याचा अर्थ सागरला वाटतं मी कुणाशी उलटं बोललोच नाही, म्हणजे त्यानं त्याच्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर त्याला समजेल की तो कोणत्या भाषेत बोलतो इतरांशी आणि कसा ओरडून बोलत असतो, जसं आता तो प्रभूला इथे बोलत आहे. कारण विशालने जे केलं त्यावर प्रभूने बोलणं हे जायज होतं, तरी इथे त्या गोष्टीचा बाऊ करून हे तिघजण त्याच्याविषयी चर्चा करताना दिसतात. तर तुम्हाला याच्यामध्ये या तिघांचं बोलणं बरोबर वाटतं की विशालनं प्रभू बरोबर गेलेल्या गोष्टीवर प्रभूने स्टँड घेतला हे बरोबर वाटतं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्सचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.